एक तर आता इंदू मिलचं जे स्मारक आहे, स्मारकाला थोडा वेळ लागलेला आहे. 2015मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं जे भूमिपूजन झालं होतं आणि सुरुवातीला 3.5 फुटाचा पुतळा म्हणजे फाउंडेशनचा 3.5 फुटाचा पुतळा अशा पद्धतीची त्यावेळेला म्हणजे निर्णय होता. पण मी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला होते देवेंद्र फडणवीसजी, त्यांना आग्रह केला की पुतळा 3.5 फुटाचा असला पाहिजे आणि मग त्याला थोडासा वेळ लागला आणि 3.5 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन, तर त्याला वेळ थोडा लागला. राम सुतार आणि अनिल सुतार यांना ऑर्डर देण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. MMRDच्या वतीनं जवळजवळ 1080 कोटी रुपये त्यांच्याकडे आता म्हणजे पैसे आहेत, पण पैशाची अडचण अजिबात नाही आहे. शापूरजी बालनजी यांच्या वतीनं काम सुरू आहे, पण त्यांनी थोडे लोक वाढवले पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. त्या पद्धतीनं माननीय राज्यपाल राधाकृष्णनजी आज इथं आले आणि त्यांनी याची पाहणी केलेली आहे. अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की हे काम लवकरात लवकर पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी फार मोठा रिस्पेक्ट व्यक्त केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे उद्धारकर्ते होते. हे या देशामध्ये इक्वालिटी आणण्यासाठी प्रयत्न करणारे होते. बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तित्व जे होतं ते या जगाला भावणारं असं व्यक्तित्व होतं आणि त्या बाबासाहेबांचं एवढं स्मारक इथं होतं आहे त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. त्यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांच्या भेटीमुळंही अजून या कामाला गती येणार आहे. त्याप्रमाणे हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. आम्ही MMRDला सूचना दिलेल्या आहेत की पैसे कुठं कमी पडणार नाही, तर या दृष्टिकोनातून शापूरजी पालनजी आणि जे अनिल सुतार आहे त्यांना आपण लवकरात लवकर पैसे द्या. त्याप्रमाणे ताबडतोब 27 कोटी रुपये पुतळ्यासाठी देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे आणि पुतळ्याची किंमत जवळजवळ 182 कोटी रुपयाची आहे, म्हणजे पुतळ्याला खर्च येणार आहे. तर त्याप्रमाणे काय पैशाची अडचण अजिबात नाही आहे. त्यामुळं आज राज्यपाल या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं जे लोकार्पण सोहळा आहे तो लोकार्पण सोहळा 1.5-2 वर्षाच्या आतमध्ये होईल अशा पद्धतीची अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो. 2024मध्ये खरं तर स्मारक पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, परंतु आता तुम्ही म्हणताय 1.5 ते 2 वर्ष विलंब लागू शकतो. खर्चाचा आकडा वाढू शकतो. तर आता सुरुवातीला हा जो खर्च होता तो 900 कोटीचा होता, पण नंतर तो 150 कोटी रुपये वाढलेला आहे. 24मध्ये ते काम पूर्ण होणार होतं, पण पुतळ्याला ऑर्डर देण्यासाठीच वेळ लागला आणि आता शापूरजी पालनजी यांची जी मुदत होती ती काम पूर्ण करण्याची मुदत तिथं संपलेली आहे. त्यांना ती मुदत वाढवून द्यायची आहे आणि पुतळ्याच्या ऑर्डरला वेळ लागला. त्यामुळं आता त्यांचं म्हणणं आहे पुतळा बनवण्यासाठी 1.5-2 वर्ष लागतील. त्याप्रमाणे पण आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की 1.5 वर्षाच्या आतमध्ये हा पुतळा आपण तयार करा आणि 2024मध्ये त्याचं उद्घाटन होणं अत्यंत आवश्यक होतं, पण आता ते अजून 1-1.5 वर्ष 2 वर्ष वाढलेलं आहे. पण काम अत्यंत चांगलं होत आहे. जगाला भावेल अशा पद्धतीचं स्मारक होणार आहे आणि आंबेडकरी जनतेमध्ये या संबंधामध्ये मोठा आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक जे आहे या देशामध्ये जे पुतळे आहेत त्या पुतळ्यामध्ये नंबर 2चा हाईटचा पुतळा आहे हा बाबासाहेबांचा राहणार आहे आणि अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे पुतळा त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा आहे आणि अरबी समुद्राच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा उभा राहतो आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. पण या कामासोबतच आमची सूचना अशी आहे की चैत्यभूमी जे आहे हे बाबासाहेबांचं मूळ स्मारक आहे आणि त्या ठिकाणचा स्तूप जो आहे तो फार जुना झालेला आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर भव्य स्तूप उभा राहावा. त्यानंतर चैत्यभूमी टू हिंदू मिलाचा जोडणारा जो रस्ता आहे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी मी मध्यंतरी मिटिंग घेतली होती. तर चैत्यभूमीला आलेल्या लोकांना इथं हिंदू मिलपर्यंत येण्यासाठी रस्ता मागच्या बाजूने असला पाहिजे आणि हिंदू मिलमध्ये आलेल्या लोकांना चैत्यभूमीला जाण्यासाठी रस्ता असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ते काम लवकरात लवकर व्हावं अशा पद्धती आमची अपेक्षा आहे. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.